पप्पा काय रे बाळा? हे बघ, मी ना मॅथच्या नोटबुक मध्ये एक ड्रॉइंग काढली, तिथं जागा होती ना मागच्या पेजवर, म्हणून हे बघ एक कहाणी. आता एक राक्षस असतो, त्याला भूक लागलेली असते. राक्षसला दिसतो, तो एकाला बंदुकीने मारतो आणि एकाला बॉम्ब टाकतो. मग त्यांचा पप्पा येतो, राक्षस इतका घाबरतो की त्याची इतकी फाटली की त्याची सूज झाली. मग त्याचा पप्पा आला, त्यालाही गोळी मारली. हे बघा, आता तो मरलेला आहे. मला सांग त्याचे भाऊ भाऊ कुठले आहेत? दाखव. हे बघा, कॅमेरामॅन या जवळ. कॅमेरामॅन भावाला घ्या. हाय कोण आहे? हा त्याचा भाऊ आहे आणि हा मोठा भाऊ आहे. आणि हे बघा, छोट्या भाऊची त्याने चप्पल घेतली आणि आणि मोठ्या राक्षसने घातली आहे, कारण की त्याला चप्पल नव्हती. आणि हे कोण आहे रे? हे हा मोठा भाऊ आहे. आणि हा हा त्यांचा पप्पा आहे. मग त्याची हा कोण राक्षस आहे का? या राक्षसांनी काय केलंय मला पहिल्यापासून सांग. ह्या राक्षसांनी ना ह्या दोघा यांच्या पोरांना मारले, म्हणून त्यांचा पप्पा त्याला मारायला हा आला. पप्पा आहे त्यांचा. आणि हे दोन भाऊ आणि छोटा भाऊ. किती भाऊ आहे असे राक्षस? त्याच्या पप्पाला हा त्यांचा पप्पा, आणि त्याला किती मुलं आहेत? त्याला 2 मुले. ही दोन कोण आहे? ही 2 त्यांना असं मारले ते दाखवले. हा, यांनी मारले असं दाखवले. मस्त आहे. मग मेला का राक्षस? हे पहा, आमच्या गुड्डूनी आहे ना मस्त चित्र काढलेलं आहे. आणि हा राक्षस आणि ह्या राक्षसाने काय केलं? ह्या पप्पाला पहिलं मारलं होतं ना? नाही, मग यांच्या छोट्या भावांना मारलं होतं. हा, या राक्षसांनी या 2 भावांना मारलं होतं. मग ते काय केलं? मग त्यांचा पप्पा आला, मग त्या पप्पाने डायरेक्ट इथं काल सोडले त्याच गाल, है ना? गोळी मारली होती. गोळी मारली का? हा. हे बघा, आमच्या गुड्डूचे असे छान चित्र आहेत बनवले. आमचा गुड्डू 2रीला आहे, पण तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे त्याने राक्षसाचं चित्र बनवलेलं आहे. मस्त गुड्डू, व्हेरी गुड. असेच मस्त चित्र बनवत राहायच्यापेक्षा. हा, आणि आमचा गुड्डू पाडे पण खूप छान म्हणत आहे. ठीक आहे, मस्त. आमच्या गुड्डूची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि असेच माझे छोटे गुड्डू आणि माझे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. गुड्डू बोल.